नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बंधू भगिनींनो. कालच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य नाम या नामाची माहिती घेतली होती. आज आपण विशेष नाम हा जो नामाचा एक प्रकार आहे त्याची माहिती घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत, तर पहिलं आहे विशेष नाम, दुसरं आहे विशेष नाम आणि सामान्य नामातील फरक, तिसरा टॉपिक आहे सामान्य नामाचे विशेष नाम म्हणून कार्य आणि विशेष नामाचे सामान्य नाम म्हणून कार्य. हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण समजून घेऊया विशेष नाम म्हणजे काय. तर विशेष नाम हे आपण व्याख्यावर समजून घेऊया. विशेष नाम म्हणजे काय? ज्या नामाने जातीचा बोध होत नसून ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील विशिष्ट व्यक्तीचा किंवा प्राण्यांचा व्यक्तीचा किंवा प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्यांना विशेष नाम असे म्हणतात. आता उदाहरणार्थ काय आहे, तर बघा, आपण सामान्य नामामध्ये बघितलं होतं की सामान्य नामामध्ये जातीचा बोध होतो, त्यांना काय म्हणतात? सामान्य नाम म्हणतात. परंतु विशेष नामामध्ये काय आहे, तर इथे जातीचा बोध होत नाही, तर त्या जातीतील विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो. तर इथे बघा, रामा, आपण याची उदाहरणं दिलेली आहेत. रामा, हरी, आशा, हिमालय, गंगा, भारत, स्वर्ग, नरक हे सर्व काय आहेत? विशेष नामाची उदाहरणे आहेत. तर हे आपण विशेष नाम यांना विशेष नामच का म्हणतात हे समजून घेऊया. आता रामा बघा, रामा हे काय आहे, तर एका व्यक्तीचं नाव. हे काय आहे? रामा एका व्यक्तीचे नाव आहे. हे काय आहे, तर एका व्यक्तीचं नाव आहे. व्यक्ती म्हणजे काय, तर इथे जात आहे. इथे काय आहे? ती एक जात आहे. जाती, ती एक जात आहे. त्याच्यानंतर हरी काय आहे? हरी सुद्धा काय आहे? एका व्यक्तीचे नाव. हरी सुद्धा काय आहे, तर एका व्यक्तीचे नाव आहे. आशा सुद्धा काय आहे, तर एका महिलेचं नाव, म्हणजे एका व्यक्तीचंच नाव आहे. तर हे तीन शब्द जे पहिले आहेत, रामा, हरी, आशा, तर हे एका विशिष्ट व्यक्तीचा उल्लेख येथे करतात. हे काय करतात? रामा, हरी आणि आशा हे येथे व्यक्तीच्या जातीतील विशिष्ट व्यक्तीचा येथे उल्लेख करतात. म्हणून रामा, हरी, आशा हे काय आहेत, तर विशेष नामे आहेत. आणि विशेष नामामध्ये आणि सामान्य नामामध्ये बेसिक फरक काय आहे, तर विशेष नामाचं अनेक वचन होत नाही, सामान्य नामाचं काय होतं? अनेक वचन होतं. आता उदाहरणार्थ व्यक्ती. व्यक्ती ही एक जात आहे. तर व्यक्ती हे काय झालेलं आहे, तर विशेष सामान्य नाम झालेलं आहे. तर व्यक्तीचं काय होऊ शकतं? अनेक व्यक्ती होऊ शकतात. समजा इथं एकच व्यक्ती असेल तर आपण काय म्हणतो? एक व्यक्ती आहे. आणि इथे 50 व्यक्ती असेल तर काय म्हणतो आपण? तिथे अनेक व्यक्ती आहेत. तर व्यक्तीचं अनेक वचन होतं. मग व्यक्ती काय झालेलं आहे, तर विशेष सामान्य नाम झालेलं आहे. परंतु रामा, हरी, आशा हे मात्र काय आहे, तर व्यक्तीचे विशिष्ट नाव आहे. त्याच्यामुळं रामा, हरी आणि आशा यांचं काय होणार नाहीये, तर विशेष नामाचं काय होत नाही, तर विशेष नामाचं अनेक वचन होत नाही. रामाचं अनेक वचन, एक एक मनुष्य आहे, एक व्यक्ती आहे आणि त्याचं नाव रामा आहे, तर तो एकच आहे ना, त्याचं अनेक वचन होणार आहे का? अनेक रामा होणार आहे का? नाही होणार. तर रामा या व्यक्तीचं अनेक वचन होत नाही, हरी या व्यक्तीचं अनेक वचन होत नाही, किंवा आशाचं सुद्धा अनेक वचन होत नाही. तर ज्या नावांचं किंवा ज्या नामांचं अनेक वचन होत नाही त्यांना आपण काय म्हणतो, तर विशेष नाम म्हणतो. म्हणून रामा, हरी, आशा हे व्यक्तींचे विशिष्ट नाव आहेत, त्यांचं अनेक वचन होत नाही. म्हणून रामा, हरी, आशा हे काय आहेत, तर विशेष नाम आहेत. आणि व्यक्ती ही जात आहे, त्या जातीतील विशिष्ट व्यक्तीचा समावेश राम, हरी, आशामध्ये होतो. म्हणून रामा, हरी, आशा हे काय आहेत, तर विशेष नाम आहेत, ते सामान्य नाम नाहीत. पुढचं एक्झाम्पल बघा, त्याच्यावर आणखी क्लिअर होऊन जाईल. पुढचं एक्झाम्पल आहे हिमालय. तर हिमालय काय आहे हे, हिमालय काय आहे हे, तर एका पर्वताचे नाव, एका पर्वताचे नाव आहे. आता इथे पर्वत काय झालेली आहे, परत आणखी एक जात झालेली आहे. काय झालेली आहे,
तर जात झालेली आहे. पर्वत ही काय झालेली, जात झालेली आहे. आणि ह्या पर्वताचं एक नाव काय आहे तर हिमालय आहे. हिमालय काय आहे तर पर्वताचं, एका पर्वताचं नाव आहे. हिमालयाचं अनेक वचन होत नाही, हिमालया असं होत नाही. ते इंग्रजीमध्ये वाचतो आपण हिमालया, परंतु ते हिमालय आहे. हिमालया होत नाहीये, याच हिमालयाचं अनेक वचन होत नाही, परंतु पर्वताचं अनेक वचन होतं. पर्वत, एक पर्वत, अनेक पर्वते. तर पर्वत हे काय झालेलं आहे तर सामान्य नाम झालेलं आहे. कारण पर्वताचं काय होतंय तर अनेक वचन होतं. पर्वताचं अनेक वचन काय, पर्वते, अनेक पर्वते आहे ना. त्याच्यामुळे हिमालय हे काय झालं तर विशिष्ट जातीतील एक नाव झालेलं आहे. म्हणून हिमालय काय होईल तर विशेष नाम होईल, आणि पर्वत काय होईल तर ते सामान्य नाम होईल. पर्वत काय होईल, सामान्य नाम होईल. आणखीन एक उदाहरण घेऊ. गंगा. गंगा हे काय, एका नदीचे नाव, एका नदीचे नाव, बरोबर. आता पुन्हा नदी काय झालेली, इथे जात, एक विशिष्ट जात झालेली ती आहे ना, इथे जात झालेली आहे. नदीचं काय होतं, अनेक वचन. एक असेल तर नदी, अनेक असेल तर नद्या. म्हणजे नदी काय झालेलं आहे तर सामान्य नाव, परंतु गंगा काय झालेलं आहे, एका नदीचं विशिष्ट नाव, एका नदीचं विशिष्ट नाव. गंगाचं अनेक वचन होईल का, नाही होणार, कारण ती एकच आहे. म्हणून गंगा इथं काय होणार आहे तर विशेष नाम, आणि नदी काय होणार आहे इथं तर ती सामान्य नाम. नदी का सामान्य नाम होणार आहे, कारण नदीचं अनेक वचन होतं, म्हणून ती काय झालंय सामान्य नाम. आलं लक्षात. त्याच पद्धतीने आणखी एक उदाहरण घेऊ. भारत. भारत, भारत काय, एका देशाचं नाव, आपल्या देशाचं नाव, एका देशाचं नाव. पुन्हा इथं बघा, ही एक जात आली, आणि देशचं अनेक वचन, अनेक देश होतं, त्याच्यामुळं हे काय झालेलं आहे, देश सामान्य नाम झालेलं आहे. पण त्याच्यामध्ये एक विशिष्ट नाव आहे भारत, ते एका देशाचं नाव आहे. भारताचं अनेक वचन होत नाही, कारण भारत हा एकच असतो. म्हणून भारत काय झालेलं आहे तर विशेष नाम, आणि देश काय झालेलं आहे तर सामान्य नाम. अशा पद्धतीने विशेष नाम आणि सामान्य नाम मधला फरक तुम्हाला कळला असेल. एकच गोष्ट आहे, विशेष नामाचं अनेक वचन होत नाही, सामान्य नामाचं अनेक वचन होतं. जर विशेष नामाचं अनेक वचन होत असेल तर ते सामान्य नाम म्हणून कार्य करतं. जर एखाद्या विशेष नामाचं जर अनेक वचन होत असेल तर ते सामान्य नाम म्हणून कार्य करतं. ओके. आता आपण पुढे जाऊया. स्वर्ग, नरक. स्वर्ग एकच आहे, नरक सुद्धा एकच आहे, हे सगळे सिंगल आहेत. म्हणून हे काय आहे तर हे सर्व विशेष नामे आहेत. तर आपण आता विशेष नाम बघितलेलं आहे. आता आपण दुसरा टॉपिक बघूया, तो म्हणजे विशेष नाम आणि सामान्य नामातील फरक. विशेष नाम आणि सामान्य नामातील फरक. विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते. विशेष नाम काय आहे तर व्यक्तिवाचक असते, आणि सामान्य नाम हे जातीवाचक असते. जातीय म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये समान गुणधर्म असतात. उदाहरणार्थ टीम मध्ये प्लेयर्स असतात. प्लेयर्सचं जो जर्सी आहे म्हणजे युनिफॉर्म जो आहे, त्यांचे शूज जे आहेत तर ते सारखेच असतात, समान गुणधर्म असतो त्यांच्यामध्ये. व्यक्तीमध्ये काय असतो, एक सिंगल व्यक्ती असतो. म्हणून हे विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतं, सामान्य नाम हे जातीवाचक असतं. विशेष नामांचं काय होत नाही तर अनेक वचन होत नाही. विशेष नामांचं अनेक वचन होत नाही, मात्र सामान्य नामांचं काय होतं, अनेक वचन होतं. त्याच्यानंतर चौथा, विशेष नाम हे त्या व्यक्तीचे अथवा वस्तूचे स्वतःचे नाव असते. विशेष नाम काय असतं, एखाद्या व्यक्तीचं नाव असतं, किंवा प्राण्याचं किंवा वस्तूचं स्वतःचं नाव असतं. एवढं आहे याच्यामध्ये सामान्य नाम आणि विशेष नाम मध्ये. आता आपण विशेष नाम आणि सामान्य नाम याचे उदाहरण एक बघूया. एक तक्ता दिलेला आहे, तर तेवढा तो तक्ता बघूया, म्हणजे सामान्य नाम आणि विशेष नाम हे आपल्याला ओळखता येतील. आता बघा, सामान्य नाम काय आहे तर ते जातीवाचक नाम आहे, आणि अनेक असतात, एक नसतं. त्याची क्वांटिटी जी असते ती अनेक असतात. आणि विशेष नाम मध्ये काय असतं, एक सिंगल असतं. एवढं लक्षात ठेवायचं. आता नदी आहे, नदी काय आहे, अनेक प्रकारच्या नद्या आहेत.
अनेक नद्या आहेत. सिंधू आहे, गंगा आहे, यमुना आहे, तापी आहे, गोदावरी आहेत. हे सर्व काय आहेत? नद्या आहेत. तर नदीमध्ये काय आहे? तर समान गुणधर्म आहे. नद्यामध्ये पाणी असतं, सर्व नद्यांमध्ये पाणी असतं. गंगा, यमुना आणि सिंधू, तापी, गोदावरी या सर्व नद्यामध्ये काय आहे? पाणी आहे. पाणी हा त्यांचा काय झाला? समान गुणधर्म झाला. बरोबर. मग नदी काय होणार आहे? तर सामान्य नाम होणार आहे. नदी काय होणार आहे? तर सामान्य नाम होणार आहे. गंगा काय होणार आहे? तर गंगा ही एका विशिष्ट नदीचं नाव आहे. म्हणजे काय ते व्यक्तिवाचक आहे, म्हणजे स्वतःचं नाव आहे. तर नदी इथं काय होणार आहे? सामान्य नाम. गंगा, यमुना, सिंधू, तापी, गोदावरी हे काय होणार आहे? तर विशेष नाम. तसंच पर्वत. पर्वत सुद्धा काय आहे? त्यांचे समान गुणधर्म असतात. उंच असतो. तर त्याच्यामध्ये पर्वतामध्ये कोणकोणते पर्वत येतात? तर हिमालय एक पर्वत आहे. सह्याद्री हा सुद्धा एकच पर्वत आहे. सातपुडा सुद्धा एकच पर्वत आहे. तर हे हिमालय, सह्याद्री, सातपुडा हे विशेष नामामध्ये मोडतात आणि पर्वत जो आहे तो सामान्य नामामध्ये मोडतो. तसंच मुलगा काय आहे? समान गुणधर्म असतात त्याच्यामध्ये. मुलगी याच्यामध्ये सुद्धा काय असतात? समान गुणधर्म असतात. शहर याच्यामध्ये सुद्धा समान गुणधर्म असतात. म्हणून हे काय सामान्य नामामध्ये मोडतात. आणि हे जे आहेत इकडचे विशेष नाम याच्यामध्ये व्यक्ती असतो, स्वतःच नाव असतं. राम, हरी, अमित, सुजित, इथे पण सीता, गीता, आशा, नलिनी अशा पद्धतीने. पुणे, सोलापूर, नाशिक, धुळे हे एकच आहे. एकच पुणे, एकच सोलापूर आहे, एकच नाशिक आहे, एकच धुळे आहे. तर हे झालं विशेष नाम. तर हे अशा पद्धतीने आहे. आणि तुम्हाला प्रश्न विचारला, असे दिले 4 शब्द: गोदावरी, सिंधू, यमुना आणि नदी. असे 4 शब्द दिले. समजा नदी दिला, यमुना दिला, सिंधू दिला, गोदावरी दिला. आणि याच्यातून तुम्हाला ओळखायला सांगितलं याच्यात सामान्य नाम कोणतं. तर सामान्य नाम कोणतं येईल याच्यामध्ये? नदी येईल. ओके. तर अशा पद्धतीने हे विशेष नाम आणि सामान्य नाम आहेत. त्याच्यात एकच लक्षात ठेवायचं की विशेष नामाचं अनेक वचन होत नाही आणि सामान्य नामाचं अनेक वचन होतं. ठीक आहे. तर आता आपण पुढचा टॉपिक बघणार आहोत, तो म्हणजे सामान्य नामाचे विशेष नाम म्हणून कार्य. जर एखादं वाक्य आणि त्याच्यामध्ये सामान्य नाम आलंय आणि पण ते विशेष नाम म्हणून कार्य करतं. मग आता सामान्य नाम आहे ते, पण ते विशेष नाम म्हणून कार्य करतं. हे कसं करतं नेमकं ते आता आपण बघूया. आता व्हिडिओच्या शेवटच्या घटकाकडे वळूया. शेवटचे 2 घटक आता आपण बघणार आहोत, ते म्हणजे सामान्य नामाचे विशेष नाम म्हणून कार्य आणि विशेष नामाचे सामान्य नाम म्हणून कार्य. तर हे दोन्ही आपण समजून घेऊया. अशा पद्धतीचे क्वेश्चन पेपरमध्ये विचारतात, जेणेकरून तुम्हाला कन्फ्यूज करायचा त्यांचा प्रयत्न असतो. आणि ज्यांचा डिटेल अभ्यास असतो त्यांना हे एक्झाम्पल एकदम सोपेच वाटतात. तर बघूया आपण सामान्य नामाचे विशेष नाम म्हणून कार्य. तर बघा, हे 4 वाक्य दिली आहेत. ह्या 4 वाक्यामध्ये वेगवेगळी नावं दिलेली आहेत. त्या नावावरून आपण समजून घेऊया की सामान्य नामाचे विशेष नाम म्हणून कार्य कसं होतं. तर पहिला जो सेंटेन्स आहे, पहिलं जे वाक्य आहे, मी आत्ताच नगरहून आलो. मी आत्ताच नगरहून आलो. यामध्ये नगर या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे. त्याच्यानंतर दुसरं वाक्य, शेजारची तारा यंदा BA झाली. या वाक्यामध्ये तारा या शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे. त्याच्यानंतर तिसरं वाक्य आहे, बाळ यावर्षी 12वी उत्तीर्ण झाला. बाळ या शब्दाखाली अंडरलाईन आहे. हिराने सर्व कामे पूर्ण केली. तर हिरा या शब्दाखाली अंडरलाईन आहे. आता याच्यामध्ये हे 4 वाक्य दिलेले आहेत. याच्यामध्ये नगर, तारा, बाळ, हिरा हे जे 4 शब्द आहेत, हे 4 शब्द सामान्यपणे हे काय आहेत? तर सामान्य नाम आहेत. हे काय आहेत? तर सामान्य नाम आहेत. हे काय आहेत? सामान्य नाम. कोणते? नगर, तारा, बाळ, हिरा हे काय आहेत? तर सामान्य नाम आहेत. परंतु या वाक्यामध्ये हे विशेष नाम म्हणून येतात. ते कसे ते आता आपण बघूया. मी आत्ताच नगरहून आलो. आता नगरचा अर्थ काय होतो? नगर म्हणजे काय? नगर म्हणजे शहर. नगर म्हणजे शहर. आणि शहरांचं अनेक वचन होतं. शहरांचं अनेक वचन काय? तर शहरे. तसंच नगरचं अनेक वचन काय? तर नगरे. नगरचं अनेक वचन काय येतं? तर नगरे येतं. नगरे म्हणजे काय? अनेक शहरे. मग नगर हे काय झालेलं आहे? तर सामान्य नाम झालेलं आहे. म्हणजे या वाक्यात नगर हे शहर, नगर हे नाव आलंय, पण नगर हे काय आहे? ओरिजिनली बेसिकली ते काय आहे? तर ते आहे सामान्य नाम. पण ह्या वाक्यामध्ये नगर या शब्दाला काय म्हटलं जातंय? तर विशेष नाम म्हणून ते कार्य करतं. या वाक्यामध्ये नगर हे काय करतं? तर विशेष नाम म्हणून कार्य करतं. नगर म्हणजे काय? तर नगर म्हणजे हे एका शहराचं नाव आहे.
तर ते कोणत्या शहराचं नाव आहे, तर ते अहमदनगर शहरालाच नगर म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, तर अहमदनगर शहरालाच नगर म्हटलेलं आहे. ओके, लक्षात आलं का? तर नगर म्हणजे काय, तर अहमदनगर. नगर म्हणजे काय, तर अहमदनगर म्हणून या वाक्यामध्ये घ्यायचं. मी आताच नगरहून आलो, म्हणजेच मी कुठून आलेलो आहे, तर अहमदनगर मधून आलेलो आहे. त्याच्यानंतर दुसरं वाक्य, शेजारची तारा यंदा बिये झाली. आता तारा हा जो शब्द आहे, तारा हा शब्द एका स्त्रीचा आहे. आपल्याला एका स्त्रीचं नाव म्हणून तारा लक्षात आहे. पण तारा मूळ शब्द जो आहे तारा, ते कुठला आहे, तर ते नक्षत्राचा आहे. नक्षत्र म्हणजे काय, आपलं अंतराळ त्याच. आणि आपल्या अंतराळामध्ये किती, 27 नक्षत्र आहेत. अनेक तारे आपल्या अंतराळामध्ये आहेत. तर तारा हे काय झालेलं आहे इथं, तर ते ओरिजिनली सामान्य नाम आहे. पण या वाक्यामध्ये तारा हे काय म्हणून काम करतं, तर ते विशेष नाम म्हणून करतं. कारण तारा कोणाचं नाव येतं, एका महिलेचं नाव येतं. तर हे बघा, तारा हे सामान्य नाम आहे, परंतु या वाक्यामध्ये तारा हे विशेष नाम म्हणून येतं, कारण तारा एका महिलेचं नाव येतं इथं. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं, बाळ या वर्षी 12वी उत्तीर्ण झाला. तर बाळ म्हणजे काय, लहान मूल. आपण बाळ कोणाला म्हणतो, तर लहान मुलाला म्हणतो. आणि लहान मूल म्हणल्यानंतर काय येणार आहे, तर ते सामान्य नाम येणार आहे. काय येणार आहे, तर ते सामान्य नाम येणार आहे. परंतु बाळ इथे एका मुलाचं नाव आहे. बाळ काय आहे, येथे या वाक्यामध्ये बाळ हे मुलाचं नाव आहे. आणि तो मुलगा या वर्षी काय झालाय, 12वी उत्तीर्ण झालाय. म्हणजेच बाळ या वर्षी 12वी उत्तीर्ण झाला. म्हणजे या वाक्यामध्ये बाळ हे काय येत आहे, तर विशेष नाम येतं. पण बाळ हे मूळ, एकच शब्द दिला बाळ असा, आणि ओळख काय सांगितलं, हे सर्व नाम आहे का सामान्य नाम आहे का विशेष नाम आहे, तर तुम्ही सांगू शकता बाळ हे काय आहे, तर सामान्य नाम आहे. पण तेच वाक्यात आलंय, आणि ते वाक्यात आल्यामुळं हे बाळ जे आहे ते येथे विशेष नाम म्हणून कार्य करतं. एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर चौथं वाक्य, हिराने सर्व कामे पूर्ण केली. आता हिरा, या वाक्यामध्ये हिरा काय आहे, तर हिरा एका महिलेचं नाव आलेलं आहे. परंतु मूळ शब्द हिरा हा कुणासाठी वापरला जातो, तर एक रत्न है ना, सोने चांदी हिरा, तर त्याच्यासाठी वापरलेलं असतं. मूळ शब्द हिरा हा कुणासाठी वापरतात, तर एका रत्नासाठी वापरतात. तो महिलेसाठी वापरत नाही, महिलेसाठी नंतर वापरतात. हिरा हा एक रत्न म्हणून वापरतात. म्हणून मूळ शब्द हिरा हे काय आहे, तर सामान्य नाम आहे. कोहिनूर त्याच्यातला एक प्रकार आहे, कोहिनूर हिरा त्याच्यातला एक प्रकार आहे. म्हणजे हिरा काय आहे, तर सामान्य नाम आहे. परंतु वाक्यामध्ये काय दिलेलं आहे, हिराने सर्व कामे पूर्ण केली. म्हणजे इथे हिरा एका महिलेचं नाव म्हणून येथे उल्लेख येतो. म्हणून ह्या वाक्यामध्ये हिरा काय येतं, तर विशेष नाम येतं. अशा पद्धतीने आपण सामान्य नामाचे विशेष नाम म्हणून कार्य बघितलेले आहे. तसंच विशेष नामाचे सामान्य नाम म्हणून कार्य बघूया. आता याच्यामध्ये बघा, आता ह्या वाक्यामध्ये जे 4 शब्द दिलेत, कुंभकर्ण, जगदग्नी, भीम, मुंबई, हे 4 वाक्य आहेत. तर 4 वाक्यामध्ये ज्या शब्दाला अंडरलाईन केली आहे ते शब्द आपण डायरेक्ट वाचलेत. कुंभकर्ण, जगदग्नी, भीम, मुंबई. तर मुंबई हे एका शहराचं नाव आहे. मुंबई एका शहराचं नाव आहे म्हटल्यानंतर ते काय येणार आहे, विशेष नामच येणार आहे. भीम एका व्यक्तीचं नाव आहे, ते सुद्धा काय येणार आहे, तर विशेष नामच येणार आहे मूळ म्हणून. जगदग्नी हे सुद्धा एका व्यक्तीचंच नाव येणार आहे, जगदग्नी. त्याच्यानंतर कुंभकर्ण सुद्धा एका पुरुषाचं नाव आहे, किंवा कुंभकर्ण तर माहिती आहे रावणाचा भाऊ, तर तो सुद्धा एका व्यक्तीचं नाव आहे. ओरिजिनली हे काय आहेत सर्व, तर हे सर्व विशेष नाम आहेत. परंतु या वाक्यामध्ये हे विशेष नाम म्हणून कार्य करत नाहीत, तर ते सामान्य नाम म्हणून कार्य करतात. कसे कार्य करतात ते आता आपण बघूया. बघा, आता पहिलं वाक्य, तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. आता कुंभकर्णच दिसतो म्हणजे काय, तो कुंभकर्ण आहे का, त्याचं नाव कुंभकर्ण आहे का, नाही, त्याचं नाव काही असतं, पण तो कुंभकर्णच दिसतो असं आपण त्याचा उल्लेख केलेला आहे. कुंभकर्ण म्हणजे काय, तर त्याचं गुणधर्म सांगितलेला आहे. त्या मुलाचा गुणधर्म म्हणून इथं कुंभकर्णाचा उल्लेख केलेला आहे. तो मुलगा कसा आहे, तर तो अतिशय झोपाळू आहे तो मुलगा, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, कुंभकर्ण म्हटलेलं आहे. कारण कुंभकर्णाचं वैशिष्ट्य काय आहे, कुंभकर्ण 6 महिने झोपत असायचा, बरोबर ना. 6 महिने तो झोपलेला असायचा. 6 महिन्यानंतर तो उठायचा, असं आपण रामायणात बघितलेलं आहे. म्हणजेच कुंभकर्णाचं इथं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे, ना की कुंभकर्ण एक व्यक्ती म्हणून घेतलेला आहे.
आलं लक्षात? कुंभकर्ण हा रावणाचा भाऊ आहे. सेपरेट शब्द दिला कुंभकर्ण, तर तो झाला विशेष नाम. परंतु या वाक्यामध्ये कुंभकर्ण हे व्यक्तीचं नाव नसून कुंभकर्णाचं गुणधर्म दिलेला आहे. कुंभकर्णाचं काय दिलेलं आहे? तर गुणधर्म दिलेला आहे. आणि गुणधर्म काय कुंभकर्णाचा? तर अतिशय झोपाळू व्यक्ती. म्हणून ह्या वाक्यामध्ये अंडरलाईन कुंभकर्णाला केलेली आहे. आणि कुंभकर्ण इथं विशेष नाम म्हणून न वापरता ते सामान्य नाम म्हणून वापरलेलं आहे. ते तुम्हाला वाक्यावरून कळून जाईल पेपरमध्ये. त्याच्यानंतर आपण बघूया दुसरं वाक्य. आमचे वडील म्हणजे जगदग्नी आहेत. जगदग्नी पण एका व्यक्तीचं नाव आहे, परंतु इथं जगदग्नी म्हणून व्यक्ती म्हणून घेतलाय का? नाही घेतलाय. जगदग्नी म्हणजे काय? तर अतिशय रागट व्यक्ती. अतिशय रागट व्यक्ती. मग आमचे वडील कसे आहेत? तर आमचे वडील म्हणजे अतिशय रागट व्यक्ती, असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे जगदग्नी हा काय झालेला आहे ह्या वाक्यामध्ये? तर तो सामान्य नाम म्हणून काम करतो. परंतु जगदग्नी एक शब्द असतं सेपरेट, तर तो काय म्हणून काम करेल? तर विशेष नाम म्हणून कार्य करेल. ओके. त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघा. आम्हाला आमच्या विद्यार्थ्यात भीम हवेत. भीम कोण आहे? भीम हा अर्जुनाचा भाऊ, बलवान, शक्तिशाली, बरोबर, राणावर भाग खाणारा, तो आहे भीम. जर एक शब्द दिला भीम फक्त, तर आपण भीम काय म्हणू शकतो? तर विशेष नाम म्हणून त्याचा उल्लेख करू शकतो. परंतु वाक्यात काय दिले? आम्हाला आमच्या विद्यार्थ्यात भीम हवे. भीम म्हणजे काय? तर तो शक्तिशाली, सामर्थ्यवान असतो, म्हणून इथं उल्लेख केलेला आहे. मग त्या शिक्षकांचं म्हणणं काय आहे की आम्हाला आमच्या विद्यार्थ्यात सशक्त मुलं हवीत, वीक मुलं नको आहेत, अशक्त मुलं नको आहेत. तर इथं भीमचा अर्थ काय होतो? सशक्त मुलं, सुदृढ मुले हवी आहेत. आलं लक्षात? तर भीम इथं काय येतो या वाक्यामध्ये? सामान्य नाम म्हणून कार्य करतो. पण एक सिंगल शब्द लिहिला भीम आपण, तर त्याचं मात्र काय येणार आहे? तर विशेष नाम येणार आहे. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर चौथं वाक्य जे आहे ते म्हणजे काका जीवाची मुंबई करत आहेत. काका काय करत आहेत? तर जीवाची मुंबई करत आहेत. मुंबई म्हणजे काय? तर एका शहराचं नाव. मग एका शहराचं नाव आहे मुंबई, मग ते काय येणार आहे? विशेष नामच येणार आहे, बरोबर ना? एक शब्द दिला फक्त मुंबई, तर ते काय येणार आहे? विशेष नाम येणार आहे. परंतु वाक्य काय? काका जीवाची मुंबई करत आहेत. तर या ठिकाणी काका हे झालं विशेष नाम, कारण काका व्यक्तीचं नाव आहे. आणि मुंबई, मुंबईचा अर्थ काय होतो? तर मौज मजा. मुंबई म्हणजे काय? मौज मजा. वाक्यात मुंबईचा अर्थ काय होतो? मौज मजा. म्हणजे काका काय करत आहेत? काका जीवाची मौज मजा करत आहेत. काका काय करत आहेत? मौज मजा करत आहेत. म्हणजे मुंबईचा इथे अर्थ काय येतो? मौज मजा येतो. आणि मुंबई ह्या वाक्यात विशेष नाम म्हणून काम न करता ते सामान्य नाम म्हणून करतं. तर अशा पद्धतीने आपण विशेष नाम हा टॉपिक आपण बघितला आहे. आणि विशेष नाम आणि सामान्य नाम याच्यावरती भरपूर उदाहरणं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहेत. सामान्य नाम आणि विशेष नाम मध्ये फरक तुम्हाला बऱ्यापैकी समजला असेल. 1 मार्कासाठी येऊ शकतो क्वेश्चन, करून ठेवा, सोपं आहे. धन्यवाद.